नमस्कार. माझा विषय आहे पृथ्वी बोलू लागली तर. काल रात्री मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ बसले होते. बाहेर पाऊस पडत होता, थंड वारा वाहत होता, पाण्याची सळसळ ऐकू येत होती आणि मी सहज विचार करत होते, अरे किती सुंदर आहे ना ही पृथ्वी. हिरवीगार झाडं, पावसाचा सुगंध, आकाशात चमचमणारे तारे. क्षणभर मला वाटलं आपण किती भाग्यवान आहोत ना. मी विचार करत होते तेवढ्यात मला एक आवाज आला, खूप हळू परंतु अगदी खोल, जणू हजारो वर्षांच्या शांततेतून आलेला. बाळ, मी दचकले. आजूबाजूला पाहिलं, कुणीच नव्हतं. पुन्हा आवाज आला, घाबरू नकोस, मी आहे तुझी पृथ्वी. मी थक्क होऊन विचारलं, पृथ्वी तू बोलतेस? ती म्हणाली, हो, आज पहिल्यांदा नाही, मी तर हजारो वर्षांपासून बोलते, फक्त तुम्ही ऐकणं बंद केलं. बाळ, माझं जुनं रूप म्हणजे अगदी स्वर्ग. चारही बाजूंनी हिरवीगार जंगलं, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ नद्या, निर्मळ आकाश, डोंगरांच्या कुशीतून वाहणारे झरे आणि लखलखणारे असंख्य तारे. माणसं माझ्या कुशीत निजायची, माझ्या मातीचा वास घेऊन आनंदी व्हायची, पावसात भिजायची, झाडाखाली बसायची आणि मला म्हणायची, धन्य आहेस तू धरती माते. तेव्हा ना एसीची गरज होती ना फ्रीजची. झाडांमुळे वातावरण थंड आणि शुद्ध असायचं. असेच बोलता बोलता ती अचानक शांत झाली. तिचा आवाज बदलला. जो आवाज काही क्षणांपूर्वी हसत होता तो आता कापत होता. ती म्हणाली, लेकरा, आज माझं रूप दाखवायची माझी हिंमत होत नाही. माझ्या निळाशार नद्या तुमच्या गटारी झाल्या आहेत, माझी घनदाट जंगलं तुमच्या इमारती झाल्या आहेत, माझी हवा तुमच्या प्रदूषणाने खराब झाली आहे आणि माझी माती तुमच्या घातक रसायनांमुळे नापीक झाली आहे. बाळ, तुम्ही मला आई म्हणतात ना, मग आपल्या आयुष्य असं कोणी वागतं का? अरे माणसा, मी तुला जन्म दिला, तू पहिलं पाऊल टाकलंस तेव्हा मी आधार दिला. तुला भूक लागली, मी धान्य दिलं. तुला तहान लागली, मी नद्या दिल्या. तुला श्वास पाहिजे होता, मी हवा दिली. तुला राहायला जागा पाहिजे होती, मी माझी छाती उघडी केली. मी आई होण्याचं संपूर्ण कर्तव्य पार पाडले. पण तू मला काय दिलंस? फक्त जखमा आणि जखमा. कितीतरी वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, रे इंसान ठहर जरा, भाग कहाँ रहा है तू. रे इंसान ठहर जरा, भाग कहाँ रहा है तू. जिस मिट्टी पर दौड़ रहा है उसकी आवाज को सुन ले तू. उसके दर्द को तो समझ ले तू. उसके दर्द को तो समझ ले तू. एवढं बोलून पृथ्वी शांत झाली. पण त्या माझ्याकडे बोलायला शब्दच नव्हते. वाईट तर वाटत होते, पण त्याहून जास्त स्वतःचीच लाज वाटत होती. खरंच एवढ्या खालच्या पातळीपर्यंत तर कुणी अपराधी सुद्धा जात नसावा ना. पण मनुष्य गेला. शेवटी माणूस आहे ना, स्वतःच्या इगो आणि लोभापुढे